नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. इथून पुढं 2 दिवसांनी आपण एका आयुष्यातल्या मोठ्या परीक्षेला सामोरे जाणार आहात. परीक्षा म्हणजे शैक्षणिक परीक्षा नीट 2026 3 मे रोजी होऊ घातलेली आहे. मित्रांनो, मी मागच्या 3 महिन्यापासून आपल्यापासून दूर होतो. त्यामुळं दैनंदिन जरी आपण एकमेकाच्या समोर आलेलो नसलो तरी मी आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्या सर्व CET सेलच्या सदस्यांच्या संपर्कात होतो. आपले सर्व कोऑर्डिनेटर्स त्यांच्याबरोबर नियमितपणे आमच्या बैठका होत होत्या आणि आपल्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढं काय करायचं, नेमकं कुठले प्रश्न आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटतात, त्या प्रश्नाचे सोल्युशन्स आमच्या परीनं जे चांगले वाटले त्याचे सर्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. अगदी 27 तारखेला आपली सरप्राईज टेस्ट झाली. इतक्या मोठ्या संख्येने परीक्षा घेतलेल्या असताना सुद्धा आमचा हाच प्रयत्न होता की आपण आणखीनही बाहेरून कुठून एखादी परीक्षा आपल्याला मिळते का आणि ती आपल्याला देता येते का. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रयत्न आपण केला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या 3 वेगवेगळ्या टेस्ट सिरीज झाल्या सुरुवातीच्या काळामध्ये. एक एम्स बॅचची तुमची सर्वांची वेगळी झाली, अगदी इन्स्पायर बॅचची वेगळी झाली आणि मेरिट बॅचची सुद्धा तुमची वेगळी झाली. या 3 परीक्षा आणि त्याच्यानंतर एकत्रितपणे अशा आपल्या टेस्ट सिरीजच्या परीक्षा. अगदीच सांगायचं झालं तर फुल टेस्ट, ज्याला म्हणू आपण, म्हणजे पूर्ण सिलेबसवर आधारित परीक्षा, ह्या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जवळपास 11 ते 12 आपण घेतल्या, 12 परीक्षा घेतल्या. त्याशिवाय डीपर्सच्या 12 परीक्षा झाल्या. 15 परीक्षा झाल्या, 12 ते 15. आणि आपण एका प्रायव्हेट पब्लिशरकडनं मुद्दाम म्हणून बनवून घेतलेल्या, अगदी तिकडं दिल्ली साईडच्या पब्लिशरकडनं, त्या स्पेशल टेस्ट 10 झाल्या आणि एक सरप्राईज टेस्ट ही बाहेरचीच होती. अशा बाहेरच्याच प्राध्यापकाने सेट केलेल्या जवळपास 25 परीक्षा झाल्या. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेतल्या. ह्या परीक्षा घेण्याचा हेतू काय होता की आपली जी टेस्ट सिरीज आहे ती तर आहेच आहे, पण त्याच्याशिवाय इतर ठिकाणाहून ज्या काही पेपर्स तयार करतायत शिक्षक, त्यांच्या दृष्टिकोनातून जे पेपर्स तयार होतात, ते प्रश्न तयार करतायत, सेट करतायत, ते सुद्धा काही प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर यावेत. एवढंच नाही आहे तर आपल्यापैकी
खूप जणांनी मला माहिती आहे की बाहेरच्या दुसऱ्याही काही परीक्षा च्या सिरीज लावलेल्या होत्या आणि त्यासुद्धा आपण सॉल्व केलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावर आपण तयारी केलेली आहे. त्याच वेळी यावर्षी तुमच्या बाबतीत एक वेगळा प्रयोगही आपण केला. म्हणजे फिजिक्स सारख्या विषयामध्ये मागच्या वर्षी मुलांची गडबड झाली होती. मुलं थोडी कमी पडलेली होती, स्पीडमध्ये कमी पडलेली होती, कॅल्क्युलेशनची मध्ये कमी पडलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना बायोलॉजी तर खूप छान पद्धतीने देता आला, केमिस्ट्रीही छान पद्धतीने देता आला, पण फिजिक्स एक तर वेळ कमी पडला किंवा फिजिक्सचा एक म्हणजे त्याची भीती, फिजिक्स विषयाची, ह्या भीतीमुळं मुलं धजावले नाहीत ते सोडवायला सुरुवातीला आणि पर्यायाने फिजिक्समध्ये थोडेसे कमी पडले. त्याच्यावर एक मात करण्यासाठी म्हणून यावर्षी एक स्पेशल प्रोग्राम, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपण आत्ताच पूर्ण करत आलेलो आहोत. जवळपास 30 परीक्षा ह्या फिजिक्स विषयाच्या स्पेशल टेस्ट वेगळ्या खास आपण घेतलेल्या आहेत. त्यासाठी देशपांडे सरांनी खूप मेहनत घेतली, त्यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर केमिस्ट्रीसाठी सुद्धा आणखीन एक वेगळा विशेष प्रोग्राम घेतला आपण आणि त्याचाही फायदा मुलांना झालेला आहे, निश्चितपणे तुम्हाला झालेला आहे. त्याच्यामुळं आता परीक्षेला समोर जाताना एक निश्चितपणे एक हुरहुर असू शकते की आपल्याला एक शंका येऊ शकते की आपण केलेला अभ्यास परीक्षेमध्ये उतरेल किंवा नाही, परीक्षेमध्ये अनामिकपणे एखादे 2 प्रश्न वेगळे येऊ शकतात का? तर हो, येऊ शकतात. 1-2 प्रश्न येऊ शकतात. असं काही नाही आहे की प्रश्न येऊ शकत नाहीत. पण ते प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करायचे, त्याचा जो काही स्किल आहे, त्याचा काही जो काही तुमच्या मेंदूला एक मार्गदर्शन आहे, त्याच्याबद्दल एक वे आउट दिलेला आहे, ह्या आपल्या सगळ्या टेस्टमधनं तो मिळालेला आहे. त्याच्यामुळे एखादे ते 2 प्रश्न जरी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कुठं क्रॉस नाही झालेले असले तरी मला निश्चितपणे खात्री आहे की ते तुम्ही सोडवू शकाल. त्याच्यामुळं त्या जी भीती आहे त्या भीतीला सोबत असू द्या, प्रश्न नाही. परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत तशा पद्धतीची एक असते, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, एन्झायटी असते किंवा एक प्रकारचं एक नर्वसनेस आपल्याला आलेली असते. परंतु ती परीक्षेमध्ये पेपर उघडून एक पहिला प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला ती निघून जाईल. कारण का, म्हणजे मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की तुमची जी एवढी तयारी झालेली आहे त्या तयारीच्या जर विचार केला तर कुठलाही नवीन प्रश्न तुम्हाला आढळणार नाही. पण आपण काय करू शकतो की बाबा, म्हणजे आपण स्वतःला बेस्ट तर बनवलेला आहे, पण यू मस्ट बी एबल टू हँडल द वर्स्ट. 1-2 प्रश्न, 4 प्रश्न असे अननोन किंवा थोडासा आणखीन वेगळ्या पद्धतीचे थॉट प्रोसेस देणारा येऊ शकतो, तर तो ॲक्सेप्ट करायचा ना. आपल्याला 720 पैकी 720 मार्क मिळालेच पाहिजेत असा हट्टास नाहीच आहे. आपण काय करतोय की आपलं ड्रीम, जे की मेडिकल फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला मार्क मिळवायचे आणि ते त्याच्यासाठी सर्वच्या सर्व प्रश्न आले पाहिजेत असं काही नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही परीक्षेच्या बद्दलची जी भीती आहे ती स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, ती सोबत राहणार आहे, पण तिला म्हणजे आपल्या डोक्यावर चढवून घेऊ नका. तिला सोबत राहू द्या, असणारच आहे ती. तिला आपल्याला टाळायचा प्रयत्न केला की जास्त हट्टाने ती डोक्यावर बसेल मग. म्हणून त्याचा फारसा विचार न करता आपण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ. घ्यावयाची काळजी किंवा इथून पुढे 2 दिवसात आपल्याला करायचं काय आहे
याच्याबद्दलची थोडं मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. पालकांची आणि विद्यार्थ्यांची मला जे मेसेजेस आले त्या मेसेजेसमधनं असं जाणवतं की तुम्हाला ऐन वेळेवर काही जे प्रश्न निर्माण होतात परीक्षेमध्ये त्या परीक्षेच्या बद्दल काही मार्गदर्शन करावं. विद्यार्थी मित्रांनो, हे नक्की आहे की यावर्षी थोडासा उन्हाळा इतर वर्षीच्या तुलनेने जास्त जाणवतो आहे. विशेषतः महाराष्ट्र शासनाने च्या आरोग्य विभागाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की उन्हाळ्यापासून आपण स्वतःचा बचाव कसा करावा. त्यातली सर्वात महत्त्वाची गाईडलाईन, तुम्ही तर सर्वजण कुठं उन्हात भटकणार नाहीत हे मला माहिती आहे, त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी त्याचा उल्लेख करणार नाही मी. फक्त एवढंच उल्लेख करेल की आपण पाणी वेळोवेळी दर 1 तासा 2 तासाला 1 ग्लासभर पाणी पिण्याची सवय असू द्या. परीक्षेच्या हॉलमध्ये सुद्धा पाण्याची बाटली एक सोबत घेऊन जा किंवा तिथं पाणी देण्याची सोय असतेच. त्यातनं थोड्या वेळाने तहान असो किंवा नसो आपल्याला एखादा ग्लास पाणी तासभराने प्रत्येक तासाला 1 ग्लास त्यांच्याकडनं घेऊन आपण प्या किंवा आपली स्वतःची बाटली छोटीशी 100 ml घेऊन जा आणि थोड्या वेळाने त्या बाटलीतलं पाणी पीत जा थोड्या वेळाने. त्याचं कारण आहे की आपण हायड्रेटेड राहतो आणि हायड्रेटेड राहिल्यामुळं आपला मेंदू अगदी ताजातवाना राहिल्यासारखा राहतो आणि तो शेवटपर्यंत न थकता आपल्याला साथ देईल परीक्षेमध्ये. दुसरी महत्त्वाची जी बाब आहे ती काही मुलांना म्हणजे निलंग्यासारख्या ठिकाणी सेंटर्स आलेले आहेत. काही मुलांना गंगापूरला सेंटर आलेलं आहे. तर माझी विनंती आहे की तुम्हाला लातूर शहरामध्ये येऊ देत किंवा निलंग्यासारख्या गावाला आलेला असेल, आपण शक्यतोवर प्रयत्न करा की 12 ते 12:30च्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार. निलंग्याला जर असाल तर तुम्ही 12 वाजेपर्यंतच पोहोचायचा प्रयत्न करा. तुम्ही हॉलमध्ये नका जाऊ किंवा त्या शाळेच्या त्या कॉलेजच्या प्रेमायसेसमधनं आतमध्ये नका जाऊ. बाहेर थांबा कुठंतरी, जिथं सावली असेल तिथं. शक्यतोवर तर यावर्षीच्या परीक्षा ह्याचं नियंत्रण माननीय जिल्हाधिकारी करतायत आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सावलीची व्यवस्था करा. तर तशा पद्धतीची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी असेल असं अपेक्षित आहे. नसेल तरीही आपण प्रयत्न करा. आणि जर मी सांगतो तुम्हाला बाहेर अशी सोय नसेल तर सरळ हॉलमध्ये जा आणि त्या ठिकाणी बसा. त्याच्यासाठी म्हणून इथून पुढे 2 दिवस तुम्ही 12 ते 2 अगदी एकांतात बसता येते का याचा प्रॅक्टिस करा. अगदी म्हणजे मनन करा, चिंतन करा किंवा अभ्यास करा, पुस्तक वाचा, काय फरक पडणार नाही त्यात. परंतु 12 ते 1 असा आयसोलेटेड एकटाच बसण्याची एक प्रॅक्टिस करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला हॉलमध्ये तिथं जरी बसायची वेळ आली तरी तो एक जो असतो ना एकटंच बसण्याची जे अचानकपणे मग विचार मध्ये पुन्हा थोडे जास्त घाबरणारे विचार येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ही प्रॅक्टिस करून घ्या. दुसरं महत्त्वाचं आहे की परीक्षेमध्ये जात असताना हे बघा, मी एक उदाहरण देतो तुम्हाला की आपण असं समजूया की आपण एक रस्त्याने प्रवास करतोय आणि ते एक शर्यत आहे, एक प्रकारची रेस आहे की त्या रेसमध्ये आपल्याला काय करायचं की 180 सिग्नल्स टच करून यायचे. बघा, 180 सिग्नल्स 1 पासून ते 180 पर्यंत सिग्नल्स आहेत त्या रस्त्यावर आणि ते टच करायचे. याचा अर्थ असा नाही आहे की सिग्नल क्रमांक 1 पासनं सिग्नल क्रमांक 180 पर्यंत तुम्ही ते टच करायचे क्रमाने, असं नाही आहे.
तुम्ही कुठल्याही सिग्नल पासून सुरू करू शकता आणि कुठल्याही सिग्नलला ओलांडून पुढच्या सिग्नलकडे जाऊ शकता. 8 एक असं आहे की 3 तासामध्ये तुम्ही 180 सिग्नल्स संपवले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की सलग सिग्नल्स पार करायची काही शर्यत नाही आहे. समजा एखाद्या सिग्नलला आपण अडकलोय आणि रेड लाईट लागलेला आहे, म्हणजेच कुठंतरी आपल्याला सुचत नाही आहे, अडचण जाती आहे, तर ठीक आहे, तिथं थांबत बसू नका. कारण 3 तासात 180 सिग्नल्स करायचे. त्याला बाजूला सारखून, त्याला कॉर्नरला ठेवून अगदी बायपासने दुसऱ्या सिग्नलला निघून जा. जे ग्रीन सिग्नल मिळतील ते सिग्नल पहिल्यांदा कॅरी ऑन करा. रेड सिग्नल मिळाला की तिथं थांबायचं नाही, एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी असंही होईल की रस्त्यामध्ये अचानकपणे एखादा ट्रक अडवाई लागलेला दिसेल, रस्त्यामध्ये एखादी गाडी आपल्या वेळच्यामध्ये पंक्चर झालेली दिसते, किंवा एखादी गाडी अगदी काहीतरी कारणामुळं बंद पडलेली आहे, अगदी बॅटरी डाऊन झाल्यामुळं बंद पडलेली आहे असे दिसेल. आता ती गाडी ओलांडल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर अशा वेळी एक काळजी घ्या. जी गाडी बॅटरीमुळे बंद पडली असं वाटतंय आणि थोडीशी ढकलली तर चालू होईल आणि ती निघून जाईल, आपण ते सिग्नल क्रॉस करून जाऊ शकतो, तर तिला सरळ सरळ थोडा वेळ लागला तर लागला, थोडं ढकला आणि चालू होते का बघा. समजा ती जर चालू झालेली नसेल आणि ती जाणीवपूर्वक मुद्दाम म्हणून त्या पेपर सेटरने गाडी तिथं आडवी लावलेली आहे असं जर आपल्याला थोडाही वाटलं, तर मग मात्र त्या गाडीला ढकलायचा, दुरुस्त करायचा प्रयत्न अजिबात करू नका. मला माहिती आहे की तुम्ही फार एक्सपर्ट मेकॅनिक झालेले आहात, एक्सपर्ट आहात त्यामध्ये. लिलया पंक्चर तर तुम्ही काढूच शकता, पण अगदी बंद पडलेली गाडी सुद्धा तुम्ही चालू करू शकता. पण आपली 180 सिग्नल्स 3 तासामध्ये क्रॉस करायची असल्यामुळं आपण त्या भानगडीत तिथं पडायचं नाही. ठीक आहे, आपण आपले मिनिमम जेवढे 170, 160 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त सिग्नल्स टच केले आणि आपल्याकडे वेळ आहे, तर मग त्या गाडीजवळ या आणि त्या गाडीला चालू करून ढकलून बाजूला होते का बघा. झाली, खूपच छान झालं. दुरुस्त थोडीशी काय करायची आहे तर ते पंक्चर काढून तिला बाजूला काढता येते का बघा, आणि ते काढून आपण एखादं आणखीन ॲडिशनल सिग्नल्स पार करू शकलो तर फारच छान गोष्ट आहे. पण हे सगळ्या गोष्टी सगळ्यात शेवटी करायच्या. ह्या बाबतीत तुम्ही एक काळजी घ्यावी. आणि मला असं वाटतंय की तुम्ही आता तुमची सवय बदलू नका. जी काही सवय लागलेली आहे, जो काही पेपर तुम्हाला सोपा वाटतो, जो तुम्ही पहिल्यांदा सोडवायला घेणार आहात, तो बघा. पण कधी कधी काय होतंय की समजा तुम्ही एक पेपर सोडवायचा सारा ठरवला, की आपण समजूया बायोलॉजीचा पेपर सोडवायचा ठरवला, तर मात्र पहिल्यांदा गेल्याबरोबर बायोलॉजी असा फक्त बायोलॉजीचे पेजेस असे ओव्हरलुक करून बघा पटकन. आणि जर वाटला की हा खूप मोठे मोठे प्रश्न आहेत आणि मोठ्या प्रश्नाची संख्या खूप जास्त आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे, तर त्यावेळी मात्र थोडासा एक मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की मोठे प्रश्नही सिरियली हँडल करायचे तर हँडल करा, कारण तुम्हाला ते जमणार आहे. परंतु जे प्रश्न मोठेही आहेत आणि ऑप्शनही कॉम्प्लिकेटेड आहेत, लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे ऑप्शनमध्येही ABCD च्या सोबत प्रत्येक ऑप्शनमध्ये पुन्हा 1 2 3 4 आणि उलटे पालटे असे जे ऑप्शन्स असतात ना, असे ऑप्शन्स असणारे वर स्टेटमेंट आहेत आणि खाली
हे ते स्टेटमेंटचे ऑप्शन्स आहेत किंवा वर कुठला तरी एखादा चार्ट आहे आणि चार्टमधले जे शब्द आहेत आणि त्या शब्दाची रचना केलेली आहे. अशा पद्धतीचे काही फ्लो डायग्राम आहेत आणि खाली फ्लो डायग्राम उलट्या सुलट्या केलेल्या आहेत. असा जर मोठा प्रश्नही मोठा आहे आणि ऑप्शनही खूप मोठे आहेत, तो प्रश्न मात्र तसेच बाजूला राहू द्या. ते येतात, 100% तुम्हाला येतात, मला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये जर वेळ गेला आणि आपण 1 तासापेक्षा जास्त वेळ जर आपण बायोलॉजीलाच घालवला, तर मग मात्र आपल्यावर एक वेळेचं प्रेशर अननेसेसरी क्रिएट होतं आणि आपली जी वेगाने आपल्या मेंदूला आदेश दिला जातो की वेगाने तू आता शोध आणि मला ताबडतोब दे उत्तरं मिळवून, तो प्रेशरमध्ये आपले न्यूरॉन्स थोडेसे काम करताना गोंधळून जाऊ शकतात आणि गोंधळ होतो. तो गोंधळ होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला. म्हणून आपण जे नेहमीच्या शेड्यूलमध्ये ठरवलेलं असतं की आपल्याला बायोलॉजी पहिला अटेम्प्ट 30 मिनिटात सोडवायचा आहे, तर पहिल्या अटेम्प्टमध्ये 30 मिनिटामध्ये जेवढे प्रश्न टॅकल होऊ शकतात ज्या क्वांटिटीमध्ये तेवढेच करायचे, पण सिरियल न करता छोटे 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 प्रश्न शोधायचे आणि ते सोडवायचे. मोठे प्रश्न तसेच बाजूला ठेवायचे आणि इमिडिएट शिफ्ट ओव्हर टू फिजिक्स. दुसरा, एखादा प्रश्नपत्रिका तुम्हाला सुरुवातीलाच पहिल्याच दृष्टिक्षेपात अवघड वाटली आणि तो तर तुम्हाला सोडवायचा होता, तुमचा आत्मविश्वासाचा पेपर होता आणि अवघड वाटला, तर इमिडिएट त्याला बाजूला ठेवा. कदाचित दुसरा सेक्शन जो तुम्ही अवघड समजता आजपर्यंत फिजिक्समधला किंवा केमिस्ट्रीसारखा, तो सोपा असण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी मग तुम्ही शिफ्ट होऊन ते प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे मागच्या वर्षी काय झालं की खूप मुलांनी फिजिक्सचा प्रश्न घेतला आणि फिजिक्सची प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली आणि फिजिक्स 2-3 प्रश्न बघितल्याबरोबर त्यांना वाटलं की ह्या फिजिक्स आपल्याला वेळ खातोय. म्हणजे हुशार मुलांचं मी सांगतोय की जे टॉपर आले गेल्या वर्षी, त्याच्यापैकी बहुतेक मुलांनी तो फिजिक्सचा पेपर तिथंच सोडून दिला आणि लगेच ते शिफ्ट झाले केमिस्ट्रीकडे. ठीक आहे म्हणले, शेवटच्या सेक्शनमध्ये आपण सोडूया, आता पहिल्यांदा घ्यायचा नाही, आता इथं सोड. पण काही मुलं अट्टहासाने त्याच ठिकाणी राहिले. बऱ्यापैकी फिजिक्स सोडवला, पण तिकडं बायोलॉजीमध्ये पुन्हा कमी पडले किंवा केमिस्ट्रीमध्ये कमी पडले. म्हणजे एकतर फिजिक्सनं निराशा निर्माण केली, वेळही खाल्ला आणि पुन्हा बायोलॉजी सारख्या विषयाला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणून माझी परत एकदा विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा जे सोडवायचं आहे ते सोडवण्यासाठी बघा, पण बघताना पहिल्यांदा ओव्हरलुक करा. ओव्हरलुक केल्यानंतर सोडवू शकतो असं वाटलं तर सोडवा. त्यातले फक्त जे स्टेमही मोठा आहे आणि ज्याचे ऑप्शनही कॉम्प्लिकेटेड आहेत असे काही प्रश्न वगळू शकता. साधारणपणे 30 ते 35 मिनिटामध्ये पहिल्या प्रयत्नात बायोलॉजी पूर्ण होईल असे प्रश्न निवडून तेवढेच प्रश्न सोडवा. जर कदाचित तुम्हाला जर अवघड वाटलं तो प्रश्न, गोंधळ निर्माण करणारेच ऑप्शन आहेत आणि असे 7-8 प्रश्न तुम्हाला वाटले तर लगेच तिथंच थांबा. 8 तासानं अगदी निराश होऊन न बसता दुसऱ्या केमिस्ट्री किंवा फिजिक्सकडं तुम्ही शिफ्ट व्हा किंवा पहिल्यांदा फिजिक्स सोडवत असाल तर केमिस्ट्रीकडे शिफ्ट व्हा. असं व्हाईस वर्सा, कसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे बघा, प्रत्येक प्रश्नाला एक स्वतःचा वेळ लागतो. तेवढा वेळ तुम्ही संयमाने पाळलाच पाहिजे. जर समजा तुम्हाला असं वाटलं की फारच सोपे प्रश्न आहेत, तर 8 तासांनी म्हणजे किती लवकरात लवकर रेस पूर्ण करून 180 प्रश्न सोडवेल ह्याचा आनंद मनातल्या मनात होतो आणि आपण घाईघाईने
म्हणजे पहिला प्रश्न सोडवणं पूर्ण ऑप्शन वाचण्याच्या अगोदरच त्याचं एक उत्तर आपल्या डोक्यात येतं, ते उत्तर आपण ऑप्शनमध्ये शोधतो आणि पुढं जातो. कदाचित एखादा लँग्वेज ट्विस्ट केलेला असतो स्टेममध्ये आणि त्या लँग्वेज ट्विस्टकडं आपलं लक्ष जात नाही, त्याच्यामुळं ऑप्शनमध्ये दुसरा ऑप्शन बरोबर आलेलं असतंय आणि आपण चूक करून बसू शकतो. कदाचित ही चूक मध्येच आपल्याला लक्षात सुद्धा येते. पण जर आपण राऊंड केलेला असेल आणि ती लक्षात आलेली असेल तर आपण तिथंच आपल्याला शिव्या देत बसतो किंवा आपण एक 2 मिनटं 3 मिनटं निराश होतो. तर अजिबात व्हायचं नाही. झाली चूक ना तर होऊ द्या. काय असतंय की 2-3 चुका एवढ्या 180 प्रश्न सोडवत असताना गृहीत धरायच्या. झाल्या तरी लगेच सोडून जायला. झालं गेलं, पाण्यात गेलं, विषय मिटला. त्याला त्याच्यावर विचार करत बसायला कुठं वेळ आहे आपल्याला. लगेच पुढं जायचं, पण त्या अनुभवातून शहाणं व्हायचं. पुढं मात्र पुन्हा घाई करायची नाही, जरी सोपे प्रश्न आले तरी. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की सोपे प्रश्नपत्रिका आली ना तर बऱ्याच वेळा बहुतेक मुलांना जे सामान्य अभ्यास केलेले आहेत ते हे मुलांना ते प्रश्न जमतात. आता प्रश्न मग अशा वेळी काय असतो की जे काही कठीण 5-10 प्रश्न होते ते मुलं जास्त सोडवतील चांगल्या पद्धतीने त्या मुलांच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येते. मग अशा वेळी आपण जर सोपा प्रश्न जो इतर सामान्य कोटीच्या मुलाला बरोबर सोडवता आला ते चुकला तर आपली गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून सोपा प्रश्न आले तर हुरळून जाऊ नका. शेवटी मला माहिती आहे आजपर्यंत तुम्ही काय बघितलेलं आहे तर मार्क बघितलेला आहे. तुमचाही दोष नाही आहे. मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही. आपली 10वीपर्यंतची 11वी 12वीपर्यंतची बोर्डाची परीक्षा ही गुणावरच होते, गुणावर आधारित असते. शेवटी गुण हे महत्त्वाचेच आहेत, त्यात काही प्रश्न नाही. पण नीटसारखी जेव्हा प्रवेश परीक्षा असते तेव्हा ही परीक्षा गुणावर आधारित नसते. म्हणजे गुण तर असतातच महत्त्वाचे, पण गुण कशावर अवलंबून आहेत? पेपरवर आहे, पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर अवलंबून आहेत. आणि पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार गुण कमी जास्त होणार आहेत. परंतु आपले जे प्रवेश आहेत ते प्रवेश गुणवत्तावर आधारित आहेत. म्हणजे गुणावर आधारित गुणवत्ता आहे, पण गुण पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर अवलंबून आहेत. म्हणजे हे सिक्वेन्स आहे. पेपर जर सोपा असेल तर कटऑफ वाढतो, पेपर जर अवघड आलेला असेल तर कटऑफ कमी होतो. म्हणजे गुणांचा कमी गुणांना तो रँक चांगला मिळतो. म्हणून पेपर सोपा येऊ द्या अवघड येऊ द्या, त्याला तिथंच रिॲक्ट करू नका, त्याला रिस्पॉन्ड करा. कारण पेपर सेटरनी काहीतरी उद्देशाने तो तशा पद्धतीचा काढलेला आहे. तुम्हाला त्याला रिस्पॉन्ड करायचं आहे, रिॲक्ट करायचं नाही. रिस्पॉन्ड आणि रिॲक्शन मधला फरक तुम्ही परीक्षेपर्यंत लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं की आपण तिथंच रिॲक्ट करतो आणि घाबरून जातो. आपला केलेला अभ्यास सुद्धा आपल्याला विसरल्यासारखा वाटतो आणि काहीच आठवत नाही आणि ब्लँक झाला असं वाटतंय. अशी सिच्युएशन येऊ शकते परीक्षेच्या हॉलमध्ये. परंतु त्यावेळी अगदी दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वासाचं गणित सांगतो. न कळत आजूबाजूला अगदी आपल्याच मी तर सांगतो की डाव्या नाकपुडीने जेव्हा श्वास घेतोय तो उजवीला सुद्धा पत्ता लागला नाही पाहिजे एवढ्या सावकाश, परंतु अगदी 10 मनेपर्यंत, मनातल्या मनात 10 मोजेपर्यंत श्वास घ्यायचा आणि उजव्या म्हणजे 40 मनेपर्यंत रोखायचा आणि 20 मनेपर्यंत उजव्या नाकपुडीने सोडायचा. साधारणपणे अर्धा मिनिट वेळ लागतो. असे 2 ते 3 किंवा 4 आवर्तनं केली तुम्ही. डाव्याने घ्यायचा, थोडा होल्ड करायचा, उजव्याने सोडायचा सावकाश. असं 3-4 वेळा करा. तुमचं जे ब्लॉकेज आहे ते निघून जाते, 100% निघून जाते. काहीच प्रश्न राहत नाही.
हां, हे अनुलोम विलोमचा शीतकारी अनुलोम विलोम म्हणतात. उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर आपलं बॉडी शीत राहण्यासाठी म्हणून डाव्या नाकपुडीने घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा. उजवीने घेऊन डावीने नाही सोडायचा. हा एक थोडासा तो योगासनाचा भाग आहे. तो आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आणखीन एक चूक आपण करू शकतो, ती म्हणजे पेपर सोडवण्याच्या नादामध्ये आपल्याला प्रश्न जमत जातात आणि आपण इतके म्हणजे आतून असं समाधानी वृत्ती निर्माण होते की किती सोडू किती सोडू की, आणि शेवटपर्यंत आपण एवढे तल्लीन होतो की आपल्याला लक्षातही येत नाही की वेळ संपत आली आणि आपली नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळे प्रश्न सोडवणं झाल्यानंतर आपण मग गोल करूया असा जो आपला हे असतो ना, रिस्पॉन्स सीटमध्ये डार्क करायचे म्हणजे OMR सीट, ती शेवटच्या क्षणी आणि तिकडं तर बेल होते. इथं बोर्डासारखं 10 मिनिट अगोदर वॉर्निंग बेल होत नाही. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. वॉर्निंग बेल होत नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला कोणी सांगत नाही आणि शेवटी बेल होते आणि तो इन्व्हिजिलेटर ते पेपर कलेक्ट करायला येतो आणि तुमचे जर सोडवलेले गोल राहिले तर त्याच्या एवढं म्हणजे दुर्दैव कुठलंच नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण समजा पहिला राऊंड झाला बायोलॉजीचा, जेवढे काही सोडवलेले असतील तेवढे गोल करा. केमिस्ट्रीमध्ये जा, ते गोल करण्यामध्ये एक दुसरा फायदा असतो की बायोलॉजी झालं आणि तुम्ही ते गोल केलात, जे काही 40-50 प्रश्न सोडवले ते 40-50 प्रश्न अगदी काळजीपूर्वक कोणता प्रश्न सोडवलेला आहे ते बघून त्याचे जे ऑप्शन आपल्याला करेक्ट आहे ते बघून आपण ते गोल केले तर एक 50 प्रश्नाला प्रत्येकी 6 सेकंद ते 7 सेकंद लागतात, तर 5-7 35 म्हणजे जवळपास 3.5 मिनटं लागतात. 3.5 मिनटं 4 मिनटं लागतील समजा ते गोल करायला. 4 मिनटामध्ये आपण मेकॅनिकल होतो, आपली थॉट प्रोसेसला आराम मिळतो आणि नंतर मग आपण केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये गेलो तर आपलं मेंदू फ्रेश होतो दरम्यानच्या काळात आणि चांगल्या तऱ्हेने काम करतो. हा एक मध्येच आपण थोडंसं पेपरमधून बाजूला निघण्याचा फायदा असतो. पुन्हा समजा फिजिक्स सोडवलात आणि फिजिक्सचे काय 45 पैकी अगदी 20 प्रश्न सोडवले, 25 प्रश्न पहिल्या वेळी सोडवलेत, काही जणांचे जास्त सोडतील, एक मिनिमम आपण म्हणतो ते सोडवले तर तेवढेच प्रश्नाचे गोल करा केमिस्ट्रीला जाण्याच्या अगोदर. अशा पद्धतीने जर गोल करत गेलात तर शेवटी कमी प्रश्न राहतील आणि आपण शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते गोल करू शकतो. तिसरी एक महत्त्वाची काळजी घ्यायची की पेपर खूपच अवघड आला असं आपण समजूया तर लिटरली माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या शाहूच्या मुलांच्या सिलेक्शन मोठ्या प्रमाणावर होणार. तुम्हाला भलेही अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळू शकतात, तुम्ही जे गृहीत धरलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी येतील, पण निश्चितपणे खात्रीपूर्वक सांगतो की पेपर अवघड आला तर शाहूच्या मुलाशिवाय दुसरा कोणताच मुलगा तेवढ्याच आत्मविश्वासाने तो पेपर सोडू शकणार नाही जर आमचा आत्मविश्वास डाऊन झालेला असेल तर. म्हणून पेपर अवघड जरी आला तर ती आपल्यासाठी एक अतिरिक्त संधी आहे असं समजून जेवढे प्रश्न शांतचित्ताने 3 तासामध्ये सोडवता येतील जास्तीत जास्त तेवढे सोडवा. पण कुठल्याही परिस्थितीत ओपन कॅटेगरीमधनं किंवा OBC कॅटेगरीमधनं किंवा म्हणजे आपल्या ACBC मधनं NT3 मधनं आपल्याला जर NT2 वाले विद्यार्थ्यांना जर म्हणजे अगदी 100% खात्रीपूर्वक सिलेक्शनच्या लिस्टमध्ये यायचं असेल तर 150 तरी प्रश्न मिनिमम सोडवलेच पाहिजेत, अवघड प्रश्नपत्रिका आली तरी. आणि त्याच्यापेक्षा जर कमी सोडवत असतील तरी मग कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि त्या रिस्कनुसार
2 ऑप्शनमध्ये जर कन्फ्युजन असेल असे प्रश्न निवडून ते प्रश्न टॅकल करा. येतील नाही तर चुकतील. पुन्हा तेही कमी पडत असतील 150च्या क्रॉस करायला, तर अगदी 3 ऑप्शन पैकी काहीतरी आहे आणि एक ऑप्शन खात्रीपूर्वक माहिती आहे की हे नाहीच आहे, तर त्याला टॅकल करा. पण 150 क्रॉस करून 160 170 पर्यंत प्रश्न परत सोडवलेच पाहिजेत एवढं नक्की. आलं लक्षात? जे एकदम ब्लँक आहेत, चारीच्या चारी माहिती नाहीत, कसंच पहिली स्टेप सुद्धा घेता येत नाही, त्याला ब्लँक सोडून द्या. मग किती असू द्या, मग 15 असतील, 20 असतील, 25 होतील, काय जे होतील ते होतील. म्हणून रिस्क घेताना अननेसेसरी रिस्क घ्यायची नाही, पण रिस्कला भिवून कमीही प्रश्न सोडवायचे नाहीत. नाहीतर काय घोटाळा होतो की आपण फक्त येणारे प्रश्न सोडवायच्या भानगडीमध्ये निगेटिव्ह मार्किंग होईल का या भीतीपोटी आपण 120 आणि 130 प्रश्न सोडवले तर फारसा फायदा होत नाही. आलं लक्षात? 150 प्रश्न सोडवले, 150च्या 150 खात्रीपूर्वक वाटली म्हणून सोडवले आपण, असं जरी असलं तरी 10-20 प्रश्न त्यातले चुकतात, चुकू शकतात. मी हे म्हणजे जे मुलं खात्रीपूर्वक 170 180च्या 80 बरोबर सोडू शकतील या मुलांच्या बाबत मी बोलत नाही आहे. मी अगदी जे मुलं जर असा पेपर आला तर माझं सिलेक्शन, जर असा पेपर आला तर माझं नक्की काय होईल ते सांगता येत नाही, अशा डायलोमामध्ये आहेत त्या मुलांसाठी मी सांगतो. म्हणून प्रश्नपत्रिका अत्यंत काळजीपूर्वक सोडवा. मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगतो, 1 मेच्या दिवशी 3 मेला परीक्षा असतानाही भारतामध्ये या परीक्षेमध्ये जो 1 क्रमांक 1ने उत्तीर्ण होणारा जो कोणी मुलगा असेल त्या मुलाला सुद्धा माहिती नाही की मी 1 नंबरला येणार आहे, आणि त्या मुलालाही तीच भीती आहे जी तुमच्या मनात आहे की पेपर कसा असेल, मला आठवेल किंवा नाही, मला जमेल किंवा नाही. हे 100% खरं आहे. अगदी 36 वर्षाचा मला या फील्डमधला अनुभव आहे. 1999 पासून CET आली तेव्हापासून तर आहेच आहे, परंतु 92-93 पासून आम्ही AIEEE आणि AIPMT सारख्या परीक्षा ज्या की ऑप्शनल होत्या त्या परीक्षांची तयारी करून घेतोय मुलांची. त्याच्यामुळं मला हे खात्रीपूर्वक माहिती आहे की अगदी परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत जो क्रमांक 1ने उत्तीर्ण होईल देशामध्ये त्या मुलालाही नर्वसनेस असेल. त्याच्यामुळं नर्वसनेसला भिवू नका, अगदी खात्रीपूर्वक बाळगा. माझ्या सर्व सहकार्यांनी, विशेषतः झरी टाकळीकर सर, त्याच्यानंतर तांबडे सर, त्याच्यानंतर आमचे स्वप्नील राजमाने सर, इवन IITचे कोऑर्डिनेटर राहुल देशमुख सर, या सर्वांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. आमच्या ऑपरेटरने जीवापाड प्रयत्न केलेले आहेत. इवन आपल्या शिपायांनी परीक्षा घेताना अत्यंत काटेकोरपणे परीक्षा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. शक्यतोवर एकाही परीक्षेमध्ये गोंधळ होऊ दिलेला नाही. एखाद्या परीक्षेमध्ये तेही अगदी ऐन वेळेवर काहीतरी परीक्षा वेगळ्या घेतल्या, 300 मुलांच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली, सिलेक्शन केलेल्या, अशा अनेक परीक्षा झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही अगदी खात्री बाळगा. कदाचित मला खात्री वाटते, विश्वास वाटतो की आपल्यापैकीच भारतामध्ये नंबर 1 आलेला असेल. मी आशा बाळगतो की तुम्ही सर्व मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या परीक्षेला सामोरे जाल आणि आमच्या लातूरकरांचा, आमच्या सर्वांचा विश्वास सार्थ कराल. हे परीक्षेला जाताना एक गोष्ट असते की काय म्हणतात की आपल्याकडे संघर्ष 5वीला पुजलेला आहे. 5व्या दिवशी जन्मल्यानंतर एक आपल्याकडं अशी संकल्पना आहे आपल्या भारतीयामध्ये की एक देवाचा दूत
येतो आणि आपल्या भविष्याबद्दल तो लिहून जातो, है ना. आपल्या कपाळावर लिहून जातो की काय 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 पुढचं आयुष्य तुमच्या घडणार आहे म्हणून. ठीक आहे, आपण एक तात्पुरतं मानू की ते तशा पद्धतीने होतं. पण त्याच्यामध्ये हा जरी शाप असला एखादा समजा दिलेला, तरी त्याने उपशाप देऊन ठेवलेला आहे देवाने, जो कोणी देव असेल तो. तर काय म्हणतंय की बघा, एव्हरीथिंग इज प्री रिटन. असं समजूया आपण की आपल्या जीवनामध्ये घडणारी गोष्ट ही लिहून ठेवलेली आहे. रामायण घडण्याच्या अगोदर वाल्मिकी ऋषीने रामायण लिहून ठेवलं आहे ना. तशा पद्धतीने एव्हरीथिंग इज प्री रिटन, बट विथ द प्रेयर इट कॅन बी री रिटन. म्हणून शेवटच्या दिवशी अगदी सकाळी आणखीन एक मी सांगतो सकाळच्या वेळी करायची गोष्ट की आदल्या दिवशी लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. उठल्यानंतर अगदी शावर घ्या. शावरची सोय असेल तर अगदी शावर खाली आनंदाने घ्या. अगदी मी तर तुम्हाला सांगतो बाथरूम सिंगिंग करा आनंदी. जसं आपण लग्न किंवा एखादं मंगल कार्य किंवा एखाद्या पार्टीमध्ये वगैरे जात असताना उत्साहित असतो किंवा अगदी चांगल्या पद्धतीने टवटवीत होऊन जात असतो. फ्रेश कपडे घाला. फ्रेश कपडे अत्यंत चांगले, जे काही नियम आहेत त्या नियमानुसार घाला. सैल फिकट रंगाचे कपडे शक्यतोवर वापरा, पण ते अतिशय छान असले पाहिजेत. अगदी नवीन ड्रेस जरी घातला तुम्ही तरी चालेल माझ्या दृष्टीनं. जसं काही आपण एखाद्या फंक्शनला तयार होऊन जातोय तशा पद्धतीने अगदी फ्रेश व्हा. मुलींनासुद्धा सांगतो की शक्य नसेल एखाद्या वेळी डोक्यावरून पाणी घेणं, तरी एकदम फ्रेश मूडमध्ये आपण निघायला पाहिजे. ते त्याच्यासाठी म्हणून तयार व्हा. वडिलांचा आशीर्वाद घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की ज्याच्यावर आपला नितांत म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्याचं प्रेम आहे आपल्यावर, जे आपल्या नात्यात कुटुंबात ज्येष्ठ आहेत त्याच्यापैकी ज्यांचे आपण लाडके आहोत असं वाटतं